हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव जवळपास निश्चित। सूत्रांची टीव्ही9 मराठीला माहिती। भुजबळांचं नाव देखील चर्चेत होतं। पळत्याच्या गळ्यामध्ये राज्यसभा घालू नका, घरातल्या व्यक्तीला राज्यसभा दिली तरच ती टिकेल, इतर लोकांना काही भरोसा नाही। ट्विट करत रोहित पवारांचा अजित पवार गटाला टोला। राज्यातील सरकार बदलायचं आहे, विधानसभा जिंकण्यासाठी तुमची साथ हवी आहे। इंदापुरात शरद पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन। माझं हे शेवटचं उपोषण, आता मिशन विधानसभा, मनोज जरांगेंचा निर्धार। तर मनोज जरांगेंनी विधानसभा लढवून आरक्षण घ्यावं, बच्चू कडूंचा जरांगेंना सल्ला। बच्चू कडूंची पदाधिकाऱ्यांची मुंबईत महत्वाची बैठक। बच्चू कडू महायुतीमध्ये राहणार की बाहेर पडणार याची आज घोषणा करणार। प्रहार विधानसभेच्या 20 जागा लढवणार। मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींकडून नवं षडयंत्र, मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा ओएसडींचा प्रयत्न, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। 4 महिन्यामध्ये महाराष्ट्रात सत्ता बदल होणार, सत्तेचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार, खासदार संजय राऊतांचा दावा। मोदींचा विजय ढापलाय का, असा प्रश्न आता लोक विचारतात। उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल। शरद पवारांची कदाचित ही शेवटची निवडणूक असेल म्हणून बारामतीकरांनी सुळेंना मतदान केलं। अजित पवार गटाच्या उमेश पाटलांचं वक्तव्य। पंकजा मुंडेंच्या पराभवामुळे बीडमधील आणखी एका तरुणाची आत्महत्या, कुटुंबियांचा दावा। हात जोडून विनंती करते, स्वतःच्या जीवाला काहीही करू नका, पंकजा मुंडेंचं आवाहन। मनसेकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात। संदीप देशपांडे आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये लढण्याचे संकेत। वरळीमध्ये संदीप देशपांडेंचे बॅनर्स। राहुल शेवाळेंची बदनामी केल्याप्रकरणी समन्स रद्दसाठी ठाकरे आणि राऊतांची मुंबई सत्र विशेष न्यायालयात धाव। सामनातून शेवाळेंबाबत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप। जितेंद्र आव्हाडांची मारहाण प्रकरणी गुन्हा रद्दची मागणी मुंबई हायकोर्टानं फेटाळली। आव्हाडांसह समर्थकांवर मारहाण केल्याचा सहाय्यक आयुक्त महेश अहेर यांचा आरोप। रुपालीताई अजून किती मुस्कटदाबी सहन करणार, निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ। ट्विट करत सुषमा अंधारेंचं रुपाली ठोंबरे पाटलांना शिवसेनेत येण्याचं निमंत्रण। पंतप्रधान मोदी आज इटलीच्या दौऱ्यासाठी रवाना होणार। पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदींचा पहिलाच परराष्ट्र दौरा। नीट परीक्षा रद्दबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। एनटीएच्या ग्रेस मार्क देण्याविरोधात 3 याचिकांवर सुनावणी होणार। मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाची हजेरी। सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचलं। अशातच विक्रोळी रेल्वे स्थानकामध्ये सिग्नल यंत्रणांमध्ये बिघाड, लोकल 10 ते 20 मिनिटं उशिराने। सोलापूरच्या माढ्यामध्ये मुसळधार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला। ओढे तलाव तुडुंब, शेतामध्ये साचलेलं पाणी काढण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीमध्ये जोरदार पाऊस, वस्तीमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची गैरसोय, घरातील साहित्याचं मोठं नुकसान। सोलापूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये 7 दिवसात 180.7 मिलीमीटर पावसाची नोंद। मोहोळ तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस। T20 विश्वचषकामध्ये भारताची विजयाची हॅट्रिक, भारताचा अमेरिकेवर 7 गडी राखून विजय। विजयासह भारताची अ गटातून सुपर 8 मध्ये एंट्री। जम्मू काश्मीरमध्ये 3 दिवसात दहशतवाद्यांचा चौथा हल्ला, चकमकीमध्ये 1 जवान किरकोळ जखमी। 3 दिवसामध्ये 10 भाविक, 1 जवानाचा मृत्यू। पोलिसांकडून दहशतवाद्यांचं स्केच जारी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।